श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तुळशीची भावना विसरल्यानंतरही पाणी देऊ नका. संपूर्ण घर उद्ध्वस्त होईल. घरात गरिबी निर्माण होईल. ह्यामुळे आपल्याला कळेल की ज्या महिलांनी चुकून तुळशी मातेला कधीही पाणी देऊ नये. अन्यथा तुळशी मातेसह भयंकर आपत्ती येते. माता लक्ष्मी देखील येते. संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शास्त्रानुसार जेथे तुळशीचे झाड आहे तेथे एक शांत महालक्ष्मी तात्पुरती राहते. तुम्हाला सांगूया की जर तुळशीची पूजा करणारी आणि योग्य प्रकारे तिची काळजी घेणारी व्यक्ती असेल तर महालक्ष्मी नेहमीच तिच्या घरात तिचे स्थान बनवते. परंतु तुम्ही तुळशीच्या काही वास्तू लक्षात ठेवले पाहिजेत. अशा परिस्थितीत आपण त्या वास्तू नियमांबद्दल बोलूया. शांती क्रमांक 1. तुळशीला नियमित भेट देऊन आणि हात जोडून त्या व्यक्तीची सर्व पापे दूर होतात. अशा परिस्थितीत त्याच्यात एक नवीन ऊर्जा ओतली जाते, ज्यामुळे तो यशस्वी होतो. क्रमांक 2. शास्त्रानुसार जर तुळशी माता एखाद्या व्यक्तीशी दयाळू असेल तर ती त्याला रंकातील राजा बनवते. त्यामुळे जी व्यक्ती खऱ्या मनाने माता लक्ष्मीची पूजा करते तिला त्याचे फळ नक्कीच मिळते. क्रमांक 3. तुळशीच्या रोपाची दररोज प्रार्थना करून आणि संध्याकाळी दिवा लावून त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. 4. जर तुमचा व्यवसाय कमी चालला असेल किंवा पूर्णपणे ठप्प झाला असेल तर काळजी करू नका. दर शुक्रवारी तुळशीच्या रोपाला कच्चे दूध देत राहा. तुळशी माता आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाही. 5वा क्रमांक. जिथे तुळशीमध्ये नियमितपणे तात्पुरता दिवा लावला जातो तिथे भूत प्रेत त्या घरात भटकतही नाही. परंतु जिथे तुळशीचे रोप लावले जाते तिथे नकारात्मक ऊर्जा त्या घरापासून दूर ठेवली जाते. जर तुमच्या घरात पैशांची कमतरता असेल आणि घराची ठेव हळूहळू कमी होत असेल तर तुम्ही ताबडतोब घरी तुळशीचे झाड घेऊन त्याची नियमित पूजा करावी आणि तुळशी मातेचा चमत्कारिक क्रमांक पाहावा. असे म्हटले जाते की जर तुमच्याकडे देवाला अर्पण करण्यासाठी कोणताही भोग नसेल तर फक्त तुळशीचे पान देवाला अर्पण करा. पहिला धडा. जर तुमच्या मुलाला कोणाच्या वाईट डोळ्याने दुखापत झाली असेल तर त्याला वाचवण्यासाठी तुळशीची मुठभर पाणी आणि काळी मिरीच्या दाण्यांसह द्या आणि मुलाला डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा काढून घराच्या मागच्या बाजूला ठेवा. हे तुम्हाला घड्याळाच्या दिशेने म्हणजेच फिरवण्यासाठी आहे. घड्याळाच्या दिशेने मुळापासून समस्या दूर करण्यासाठी आणि रोग दूर करण्यासाठी संध्याकाळी पूर्वी तुळशीची 4 ते 5 पाने तोडून उशीखाली ठेवा आणि काही पाने मिळाल्यानंतर हळूहळू सर्व समस्या संपतील. अशा परिस्थितीत पडलेली पाने पुन्हा उशीखाली ठेवा आणि झोपा आणि सकाळी हे पहा. चमत्कार क्रमांक 10. ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीची माळा परिधान केल्याने बुध ग्रह मजबूत होईल असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की आईचे कपडे परिधान केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळते आणि कोणताही वाईट डोळा कधीही दिसत नाही. तुळशीची माळ घालण्यापूर्वी तिला गंगाजल किंवा सूर्यप्रकाश दाखवायला हवा. तुळशीची माळ घालण्यापूर्वी तुम्ही मंदिरात जाऊन श्रीहरीची पूजा करावी. जे लोक तुळशीची माळ घालतात त्यांनी लसूण आणि मांस मद्य यांचे सेवन सोडून द्यावे. क्रमांक 11. जर तुमचे प्रत्येक काम यशस्वी झाले तर तुम्ही तुळशीच्या झाडाची मुळे घ्या, गंगाजलाने धुवा, नंतर त्याची योग्य प्रकारे पूजा करा आणि नंतर त्याला पिवळ्या कापडात बांधा. हळूहळू तुमच्या सर्व समस्या संपतील. जो व्यक्ती तुळशीची पूड वापरतो तो नेहमी सर्वात वाईट आजार टाळतो, तर तीच पूड अनेक आजारांना मुळापासून दूर करते. क्रमांक 13. जो व्यक्ती तुळशीचे लग्न खऱ्या मनाने करतो तेव्हा त्याच्यावर सर्व देवी देवतांची कृपा पडते. तुम्ही नेहमी त्याच्याबरोबर होता आणि त्याची सर्व वाईट कृत्ये केली. वास्तुशास्त्रानुसार तुळशीची लागवड करण्यासाठी उत्तर दिशा किंवा ईशान्य दिशा किंवा पूर्व दिशा निवडावी. या व्यतिरिक्त जर तुम्ही घराच्या छतावर ठेवलेले असेल तर इतर काही गोष्टींची देखील काळजी घेणे आवश्यक आहे.
कारण तुमच्या घराच्या उत्तर दिशेने मुंग्या बाहेर येऊ लागतील. घराच्या उत्तर दिशेने कुठेतरी भेगा देखील पडू लागतील. ज्यांच्या घरात तुळशीची वनस्पती नाही तेथे कबुतरे घरटे बांधतात. हे वाईट केतूचे लक्षण मानले जाते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की दक्षिण पश्चिम आणि दक्षिणेला श्याम तुळशीची पाने नेहमी तशीच ठेवली जातात. श्याम तुळशीची पाने पूर्णपणे हिरवी आणि मोठी असतात. याला तुळसाजी असेही म्हणतात. तुळशीला दक्षिण दिशेला ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो. मित्रांनो, तुळशी घराच्या छतावर ठेवणे शुभ मानले जात नाही. जर तुमच्याकडे तुळशीला छतावर ठेवण्याशिवाय दुसरे स्थान नसेल तर विशेष उपाय करा. तुळशीला कधीही एकटे ठेवू नका. ते नेहमी केळीच्या झाडासोबत ठेवा. दोन्ही रोपे एकत्र ठेवा आणि मॉलला बांधा, जेणेकरून तुमचा वास्तुदोष नष्ट होणार नाही. बहुतेक महिलांना प्रश्न विचारायचा असतो की मासिक पाळीच्या वेळी तुळशीची पूजा करता येते का? मासिक पाळीच्या वेळी महिला तुळशीला पाणी देऊ शकतात का नाही, त्याविषयीही जाणून घेऊया. मित्रांनो, मासिक पाळीच्या वेळी ती अशुद्ध असते आणि म्हणूनच काही गोष्टी आहेत ज्या मासिक पाळीच्या वेळी करू नये. जसे लोणच्याला स्पर्श करू नये, ते खराब होते. मंदिरात जाऊ नका, चौरसावर जाऊ नका, कारण त्यामुळे दृष्टी खराब होऊ शकते. अशा झाडांना पाणी देऊ नका, ती वाळतात आणि कोणतेही धार्मिक कार्य करत नाही. म्हणूनच मासिक पाळीच्या वेळी तुळशीला पाणी देऊ नका. तुळशी व्रत देखील करू नये. तुळशीजवळ जाऊ नये, नाहीतर तुळशीचे रोप कोरडे पडू शकते. जर ते अशुद्ध झाले तर त्याच्या शुद्धतेची काळजी घेतली पाहिजे. मासिक पाळीच्या दरम्यान चौथ्या दिवशी स्नान केल्यानंतरही तुम्ही काही धार्मिक कार्य मित्रांनी केले पाहिजे. तुळशी मातेचे महत्त्व केवळ धार्मिक श्रद्धेपुरते मर्यादित नसून भारतीय संस्कृतीमध्ये तिला पवित्रता, सात्विकता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. अनेक पुराणांमध्ये असे वर्णन येते की ज्या घरात तुळशीची नियमित सेवा, स्वच्छता आणि भक्तिभावाने पूजा केली जाते, त्या घरात आनंद, समाधान आणि आध्यात्मिक वातावरण टिकून राहते. मात्र कोणत्याही श्रद्धेशी संबंधित दाव्यांकडे अंधविश्वास म्हणून नव्हे, तर श्रद्धा आणि परंपरेच्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. तुळशीची सेवा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील शुद्ध भावना. फक्त नियम पाळल्याने नव्हे, तर प्रामाणिक भक्तीने केलेली पूजा अधिक महत्त्वाची मानली जाते. अनेक ज्येष्ठ लोक सांगतात की सकाळी स्नान करून तुळशीसमोर उभे राहून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम तुलसे नमः या मंत्राचा जप केल्याने मन शांत राहते आणि दिवस सकारात्मक सुरू होतो. तुळशीला पाणी घालताना घाई गडबड करू नये. प्रथम तिला नमस्कार करावा, नंतर शांतपणे पाणी अर्पण करावे आणि तिच्या भोवती स्वच्छता ठेवावी. तुळशीच्या कुंडीत कचरा, सुकलेली पाने किंवा प्लास्टिक जमा होऊ देऊ नये. असे केल्याने केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे, तर वनस्पतीचे आरोग्यही चांगले राहते. अनेक ठिकाणी कार्तिक महिन्यात तुळशी विवाहाचे विशेष महत्त्व सांगितले जाते. या दिवशी तुळशी आणि भगवान विष्णूंचे प्रतीक असलेल्या शालिग्रामाचा विवाह लावला जातो. ही परंपरा शुभ मानली जाते आणि घरात मंगल वातावरण निर्माण करण्याचा संदेश देते. असेही मानले जाते की तुळशी विवाहानंतर विवाह सोहळ्याच्या शुभ मुहूर्तांना सुरुवात होते. तुळशीच्या रोपाजवळ रोज संध्याकाळी दिवा लावण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे. यामागील भावना म्हणजे दिवसाचा शेवट देवस्मरणाने करणे आणि घरात सात्विक वातावरण निर्माण करणे. दिवा लावताना कुटुंबातील सर्व सदस्यांनी काही क्षण प्रार्थना केली तर घरात एकात्मता वाढते, अशी श्रद्धा आहे. तुळशीची पाने तोडताना देखील काही पारंपरिक नियम सांगितले जातात. पहाटे स्नानानंतरच पाने तोडावीत, आवश्यक तेवढीच घ्यावीत आणि वनस्पतीला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. विनाकारण पाने तोडणे टाळावे. अनेक धार्मिक परंपरांमध्ये द्वादशीच्या दिवशी तुळशीची पाने न तोडण्याची प्रथा आहे. हे श्रद्धेचा भाग आहे. तुळशीच्या रोपाजवळ कधीही अस्वच्छ वस्तू ठेवू नये. चप्पल, झाडू किंवा कचरा तुळशीच्या जवळ ठेवणे अशुभ मानले जाते. यामागे स्वच्छतेलाही तितकेच महत्त्व दिले गेले आहे.
तुळशीला नियमित सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवणे योग्य असते. अतिशय अंधाऱ्या जागेत किंवा सतत पाणी साचणाऱ्या ठिकाणी रोप ठेवणे तर ते लवकर खराब होऊ शकते. श्रद्धेसोबतच वनस्पतींच्या नैसर्गिक गरजांचीही काळजी घेणे आवश्यक आहे. अनेक लोक तुळशीभोवती रोज प्रदक्षिणा घालतात. काही परंपरांमध्ये 3, 11, 7 किंवा 21 प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. यावेळी भगवंतांचे नामस्मरण केल्याने मन एकाग्र होते असे मानले जाते. तुळशीचे लाकूड किंवा तुळशीची माळ वैष्णव परंपरेत अत्यंत पवित्र मानली जाते. माळ धारण करण्यापूर्वी भगवान विष्णूंचे स्मरण करून ती आदराने धारण करावी, अशी प्रथा आहे. माळ घातल्यानंतर सात्विक आहार, सत्य बोलणे आणि चांगले आचरण ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे अनेक संतांनी सांगितले आहे. तुळशीच्या कुंडीत वेळोवेळी नवीन माती टाकणे, कोरडी फांदी छाटणे आणि रोपाची योग्य काळजी घेणे हेही सेवा मानले जाते. केवळ पूजा करून दुर्लक्ष करणे योग्य मानले जात नाही. श्रद्धा आणि जबाबदारी या दोन्ही गोष्टी एकत्र असाव्यात. अनेक कुटुंबांमध्ये सकाळच्या प्रार्थनेची सुरुवात तुळशीसमोर दीप लावून केली जाते. यामुळे लहान मुलांमध्येही निसर्गाबद्दल आदर आणि संस्कार निर्माण होतात. तुळशीची पाने अनेक धार्मिक विधींमध्ये वापरली जातात. भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि विठ्ठल यांच्या पूजेमध्ये तुळशीचे विशेष स्थान आहे. असे मानले जाते की तुळशीपत्राशिवाय विष्णू पूजा अपूर्ण राहते. तुळशीच्या संदर्भात अनेक लोककथा, पुराणकथा आणि धार्मिक श्रद्धा प्रचलित आहेत. मात्र कोणतीही भीती निर्माण करणारे दावे किंवा हे केले नाही तर नक्कीच अमुक आपत्ती येईल अशा प्रकारचे दावे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध नाहीत. श्रद्धा ही प्रेम, भक्ती आणि सदाचार यांवर आधारित असावी, हा अनेक संतांचा संदेश आहे. घरात तुळशीचे रोप लावताना तिची नियमित काळजी घेणे, स्वच्छता राखणे, प्रेमाने सेवा करणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे हाच सर्वात मोठा धर्म मानला जातो. तुळशी हे केवळ पूजेची वनस्पती नसून निसर्गाशी जोडणारा एक सुंदर दुवा आहे. ज्या घरात तुळशीची सेवा प्रेमाने केली जाते तेथे सकारात्मक विचार, शिस्त, स्वच्छता आणि भक्तीचे वातावरण निर्माण होते, अशी भारतीय परंपरेची श्रद्धा आहे. या संदेशासह आपण सर्वांनी तुळशी मातेची सेवा भक्तिभावाने करावी, निसर्गाचे जतन करावे आणि आपल्या घरात प्रेम, सौहार्द व सद्भावना कायम ठेवण्याचा संकल्प करावा. तुळशी मातेच्या सेवेमध्ये आणखीन एक महत्त्वाचा नियम सांगितला जातो, तो म्हणजे तुळशीसमोर कधीही कटू शब्द बोलू नयेत. अनेक धार्मिक परंपरांमध्ये असे मानले जाते की ज्या ठिकाणी तुळशी असते ते स्थान पवित्र मानले जाते. त्यामुळे त्या परिसरात भांडण, वादविवाद, अपशब्द किंवा नकारात्मक चर्चा टाळावी. यामागील उद्देश घरातील वातावरण शांत आणि सकारात्मक ठेवणे हा आहे. अनेक कुटुंबांमध्ये तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावून संपूर्ण कुटुंब एकत्र प्रार्थना करते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम, आदर आणि एकोप्याची भावना वाढते, असे मानले जाते. तुळशीची सेवा करताना केवळ पूजा करणे नव्हे तर तिची योग्य निगा राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वेळोवेळी कुंडीतील तण काढणे, कोरडी पाने स्वच्छ करणे आणि रोपाला आवश्यक तेवढेच पाणी देणे आवश्यक असते. जास्त पाणी दिल्यामुळेही तुळशीची मुळे कुजू शकतात. म्हणून श्रद्धेबरोबरच वनस्पतीचे नैसर्गिक विज्ञान समजून घेणेही आवश्यक आहे. अनेक ठिकाणी असे सांगितले जाते की तुळशीच्या रोपाजवळ रोज काही क्षण शांत बसून नामस्मरण केल्याने मनातील ताण कमी होतो आणि मानसिक शांती मिळते. हा आध्यात्मिक अनुभव प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो. तुळशीची पाने देवाला अर्पण करण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने हलके धुवावी आणि आदराने अर्पण करावे. जमिनीवर पडलेली पाने पूजेसाठी वापरणे अनेक परंपरांमध्ये टाळले जाते. तुळशीचे रोप सुकू लागले तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. सूर्यप्रकाश, माती, पाणी किंवा हवामान यांपैकी कोणते कारण आहे ते पाहून त्याची योग्य काळजी घ्यावी. जर रोप पूर्णपणे वाळले असेल तर त्याचा आदरपूर्वक विसर्जन करून नवीन तुळशीचे रोप लावण्याची परंपरा आहे. तुळशीची सेवा म्हणजे केवळ धार्मिक विधी नसून निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक झाडाला देवतांचे स्वरूप मानून त्यांचे संरक्षण करण्याचा संदेश दिला गेला आहे. तुळशी त्याचे सर्वात सुंदर उदाहरण मानली जाते. म्हणून श्रद्धा, स्वच्छता, सदाचार आणि पर्यावरण संवर्धन या 4 गोष्टी तुळशी सेवेत सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.